महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिक शहरात आज पहाटे रक्ताचा सडा पडल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे। गंगापूर रोडवरील पोलीस आयुक्तालयासमोर एका भरधाव दुचाकीचा भीषण अपघात झालाय। या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा तरुण मृत्यूशी झुंज देतोय। हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। मिळालेल्या माहितीनुसार पहाटेच्या सुमारास गंगापूरकडून अशोक स्तंभच्या दिशेने एक युनिकॉर्न दुचाकी अत्यंत वेगाने जात होती। पोलीस आयुक्तालयासमोर आल्यावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि दुचाकी थेट डिवायडरला जाऊन धडकली। धडक इतकी जोरात होती की दुचाकी बराच वेळ रस्त्यावर फरफडत गेली आणि दोन्ही तरुण हे लांब फेकले गेले। अपघाताचा आवाज ऐकून मल्हारखान परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिका आणि पोलिसांना पाचारण केले। यातील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून गंभीर जखमी असलेल्या दुसऱ्या तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मृत तरुणाची ओळख पटवण्याचे काम देखील पोलीस करत आहेत। भरधाव वेग जीवावर बेतू शकतो याचा प्रत्यय पुन्हा एकदा या भीषण अपघाताने आलाय। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।